चला आले का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो, बघा खुशखबर अशी आहे की महिलांच्या खात्यात आज जमा होणार 10,000 रुपये। तुम्ही पात्र आहात का चेक करा। हे बघा राज्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये आज 10,000 रुपये येणे सुरू झालेले आहे। हे 10,000 रुपये तुम्हाला कशासाठी दिले जात आहे त्याबद्दल सांगतो, काहीच टेन्शन घेऊ नका, सर्वांना भेटणार आहेत। तुम्हाला मिळाले का चेक करा। जरी नाही मिळाले असतील तर तुम्ही पात्र आहात का हे बघणे फार गरजेचे आहे। ते कुठे बघायचं चला तुम्हाला सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे हे बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता 3,000 रुपये एकत्र वाटप याबद्दल पण अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर 2 हप्ते एकत्र तुम्हाला दिले जात आहेत 3,000 रुपये थेट खात्यामध्ये। लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो मी तुम्हाला। आता बघा आता शेवटपर्यंत माहिती। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची खुश खबर आलेली आहे। हे बघा 10,000 रुपये आणि 3,000 रुपये एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झाले। तुम्ही सर्वांनी एक काम करा, पहिले मोबाईलचे SMS चेक करा। जरी नाही चाले असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा। 16वा हप्ता सुरू झाला लाडक्या बहिणींनो। तर हे बघा सणाचा काळ आहे, सण आलेला आहे। दिवाळी सण हा सर्वात मोठा सण मानला जातो। यामुळे या निमित्ताने राज्यातील लाडक्या बहिणींना हे पैसे दिले जात आहे 10,000 रुपये 3,000 रुपये। आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर एज्युकेशन पर्पज शैक्षणिकदृष्ट्या माहिती दिली जाते आणि जे सत्य आहे तेच मी तुम्हाला सांगत असतो। जी बातमी आलेली असते ती बातमी मी तुम्हाला सांगत असतो। या व्यतिरिक्त मी तुम्हाला दुसरं काहीच सांगत नाही। जे कामाचं आहे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि जे शासनाने जाहीर केलेलं आहे सरकारी योजनेसंदर्भातच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आहे। तर बघा माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी सुरू केली होती। योजनेत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयाचा लाभ दिला जातो, सन्मान निधी देण्यात येतो। आता त्यात आणखीन एक महत्त्वाची भर टाकत महिलांना स्वयंरोजगारासाठी व्याजमुक्त कर्जाची सुविधा देण्यात आली आहे। बघा जे काही व्याज आहे तर लाडक्या बहिणींना व्याज पण मिळतं। आता लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात बरोबर, परंतु आता तुम्हाला बघा व्याजमुक्त जे आहे ते कर्ज देखील तुम्हाला आता मिळणे सुरू झालेलं आहे। कर्ज आता मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील बहिणींना 1,00,000 रुपये कर्ज, तर बाकीच्या जिल्ह्यात पण आता कर्ज सुरू होणार आहे। आणि एक कर्ज जे आहे ते तुम्हाला कशासाठी दिलं जात आहे, तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता, स्वयंरोजगारासाठी हे तुम्हाला कर्ज दिलं जात आहे आणि व्याजमुक्त आहे। 0% व्याज दराने हे कर्ज दिलं जात आहे। सर्वात मोठी घोषणा आहे आणि याबद्दल पण तुम्हाला पुढे सांगतो मी, काहीच टेन्शन घेऊ नका। आणि हे 10,000 रुपये तुम्हाला कशामुळे दिले जात आहे ते पण सांगतो। कर्ज तर तुम्हाला 1,00,000 पर्यंत मिळत आहे मुंबईतील महिलांना, बाकीच्या जिल्ह्यात पण सुरुवात होणार आहे कर्जासंदर्भात। आणि हे जे 10,000 रुपये ते कशाचे मिळत आहे आणि 2 हप्ते एकत्र वाटप सुरू झाली, 3,000 रुपये वाटप सुरू झाली त्याबद्दल पण माहिती आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो तुम्हाला। व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या। बघा आता माहिती पुढे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे बघा। लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्त्वाची खुश खबर तुम्हाला सांगतो मी आता। हे बघा लाडक्या बहिणींना कर्ज पण दिलं जात आहे। त्यानंतर बघा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 3 सप्टेंबरपासून या योजनेअंतर्गत कर्ज वाटपास सुरुवात केली आहे। आतापर्यंत 57 महिलांना आर्थिक सहाय्य मिळालं असून त्यांच्या व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल देण्यात आलं आहे। मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले। तटकरे म्हणाल्या ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही तर महिलांच्या आत्मनिर्भरतेचा प्रवास पुढे नेणारी चळवळ आहे।
सरकार त्यांना स्थिर उद्योग उभारण्यासाठी आवश्यक सर्व प्रकारचं सहाय्य देईल। हे बघा, आता हे कर्ज कशासाठी दिलं जात आहे बहिणींनो, तुम्हाला त्याबद्दल सांगतो मी। तुम्ही स्वतःचा व्यवसाय तुम्ही करू शकता त्या कर्जामुळे, कारण तुमच्याजवळ भांडवल नसेल तेवढं, त्यामुळे ते भांडवल 0% व्याज दराने सरकार तुम्हाला देत आहे। बघा केवढा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, त्यामुळे आपण शासनाचे इथे आभार मानूया, कारण तुम्हाला 0% व्याज दराने बिनव्याजी मुक्त कर्ज तुम्हाला दिलं जात आहे। हे बघा इथे स्पष्ट म्हटलेलं आहे, हे बघा बिनव्याजी म्हणजे व्याजमुक्त कर्ज तुम्हाला हे दिलं जात आहे। तुम्ही स्वयंरोजगारासाठी हे महिलांना कर्ज दिलं जात आहे। तुम्ही रोजगार यासाठी तुम्ही काहीतरी एक छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकता, त्यासाठी हे कर्ज तुम्हाला दिलं जात आहे। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हा निर्णय घेतलेला आहे। बाकीच्या जिल्ह्यात पण सुरुवात होईल, त्याबद्दल अपडेट आल्यावर सांगतो पुढे। बघा आता पुढे माहिती, राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आता आपण इथे बघणार आहोत। हे बघा लाडक्या बहिणींनो, 10,000 रुपये आणि 3,000 रुपये वाटप। हे बघा आता माहिती समजून घ्या। कर्ज पण तुम्हाला मिळत आहे, त्याबद्दल पण अपडेट आहे। कर्ज संदर्भात तुम्हाला सांगितलं मी सर्व काही, ही अपडेट तर आपली झाली। आता महत्त्वाचं 3,000 रुपये वाटप सुरू, याबद्दल माहिती समजून घ्या। सप्टेंबरचा हप्ता सर्वांना मिळाला मागच्या वेळी, आणि तेव्हाच चर्चा काय होती की 3,000 रुपये वाटप सुरू होईल। सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे दिवाळीनिमित्त या 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती मिळत होती, परंतु आपण सर्वांनी बघितलं 3,000 रुपये जमा न होता सप्टेंबरचे फक्त 1,500 रुपये जमा झाले होते तेव्हा, बरोबर। त्यामुळे आता सर्वजण वाट बघू लागले आणि अजून चर्चा सध्या सुरू आहे की 2 महिन्याचे 3,000 रुपये येतील का। हे बघा 3,000 रुपये कोणाला मिळत आहे, कोणाला वाटप सुरू झाले, त्याबद्दल माहिती पहिले समजून घ्या। ज्यांना सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही, भरपूर अशा बहिणी आहेत ज्यांना सप्टेंबरचे 1,500 रुपये आले नाहीत, त्यांना सप्टेंबरचे 1,500 रुपये आणि या चालू महिन्याचे ऑक्टोबरचे 1,500 रुपये, 2 महिन्याचे 1,500 रुपये किती झाले, 3,000 रुपये। तर ज्यांना मागील महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांना ते मागील हप्त्याचे 1,500 रुपये आणि या चालू महिन्याचे ऑक्टोबरचे 1,500 रुपये असे 3,000 रुपये जमा होणार आहेत। आणि सूत्रांकडून माहिती येत आहे की लवकरच हप्ता तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येईल, त्यामुळे थोडी वाट बघा, जास्त वाट बघण्याची गरज नाही। एकत्र हप्ता तुम्हाला येईल। ज्यांना सप्टेंबरचा आलेला नाही त्यांना सप्टेंबरचा पण येईल आणि ऑक्टोबरचा पण येईल, 3,000 रुपये असं त्या बहिणींना मिळतील। परंतु ज्यांना सर्व हप्ते 15वा हप्ता, सप्टेंबरचा हप्ता, सर्व हप्ते रेग्युलर मिळालेले आहेत, आतापर्यंत 15 हप्ते मिळालेले आहेत, अशा बहिणींना ऑक्टोबरचे 1,500 रुपये येतील। मग काही बहिणींना 1,500, काही बहिणींना 3,000 रुपये। ज्यांचा मागील हप्ता राहिलेला आहे त्यांना 3,000 रुपये सप्टेंबर ऑक्टोबरचे 2 महिन्याचे, आणि ज्यांना सप्टेंबरचा हप्ता मागच्या वेळी मिळाला होता त्यांना फक्त ऑक्टोबरचे 1,500 रुपये येतील। आलं लक्षात? चला ही अपडेट समजली तुम्हाला। आता थोडी वाट बघा, सूत्रांकडून माहिती आलेली आहे की लवकरच हप्ता तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येईल, परंतु अधिकृत माहिती आलेली नाही। परंतु एक मी तुम्हाला सांगू शकतो, इथे ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो बहिणींनो, आलं लक्षात? आणि राहिला विषय 10,000 रुपयेचा, तर आता सरकारने महिलांसाठी हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। 10,000 रुपये आता खात्यामध्ये, ते कसे मिळणार आहेत चला त्याबद्दल अपडेट बघा। चला बघा आता अपडेट, अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे। खुशखबर आहे, महिलांच्या खात्यात आज जमा होणार 10,000 रुपये। तुम्ही पात्र आहात का चेक करा। हे बघा, यासाठी तुम्ही पात्र आहात का ते पहिले बघणे फार गरजेचे आहे। बघा, केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या। केंद्र सरकारनंतर आता विविध राज्य सरकारने देखील अनेक योजना राबवल्या आहेत। आता आपल्याकडे लाडकी बहीण योजना आहे, तसेच इतर राज्यामध्ये पण अशा भरपूर योजना महिलांसाठी आलेल्या आहेत। पुढे बघा, बिहार सरकारनेही महिलांसाठी खास मुख्यमंत्री महिला रोजगार योजना राबवली आहे। या योजनेत महिलांना
10,000 रुपये दिले जातात. या योजनेचा पुढचा हप्ता आज महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार. हे बघा, बिहार सरकार महिलांना 10,000 रुपयेचा हप्ता देतो बघा. आणि जो आता पुढचा हप्ता आहे तो आता येणे सुरू झालेला आहे महिलांच्या खात्यामध्ये बिहार सरकारकडून. ओके, बिहार सरकार 10,000 रुपये देत आहे महिलांना. आलं लक्षात. तर आपल्या महाराष्ट्रातील महिलांना नाही तर बिहार येथील महिलांना हा हप्ता दिला जात आहे 10,000 रुपयेचा. आपल्याकडे 1,500 रुपयेचा हप्ता आहे. आलं लक्षात. पुढे बघा, बिहार सरकारने ऐन दिवाळीत महिलांना खुश खबर दिली आहे. या योजनेत आतापर्यंत 3 हप्ते जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर आज 4था हप्ता देण्यात आलेला आहे. आज पण 4था हप्ता देण्यात आला. सर्व महिलांना बिहार सरकारने दिलेला आहे 10,000 रुपयेचा हप्ता. या योजनेत आतापर्यंत 1.21 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. आज देखील पुढचा हप्ता मिळणार आहे बघा. दिवाळीनिमित्त महिलांना बिहार सरकार हा हप्ता देत आहे. आपल्या राज्यात नाही तर बिहार सरकारकडून हा हप्ता मिळत आहे बिहार येथील महिलांना. पुढे बघा, बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. आचारसंहिता देखील लागू झाली आहे. दरम्यान या काळात सरकार कोणतीही घोषणा करू शकणार नाही. दरम्यान आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेच्या तारखेची घोषणा केली होती. त्यामुळे आता 17 ऑक्टोंबर म्हणजे हे बघा 17 ऑक्टोंबर रोजी पैसे जमा झालेले आहेत महिलांच्या खात्यामध्ये बिहार येथे. आलं लक्षात तुमच्या. चला, ही अपडेट ही बातमी तुम्हाला समजली तर अत्यंत महत्त्वाची बातमी होती. तर आपल्या राज्यात नव्हे तर बिहार येथील राज्यातील महिलांना हे 10,000 रुपये येणे सुरू झालेले आहे, मिळालेले आहेत तेथील बहिणींना. आपल्या राज्यात 1,500 रुपये सप्टेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. आता सर्वजण वाट बघत आहेत ऑक्टोबर हप्त्याची. आणि ऑक्टोबर हप्ता पण आता काही दिवसात आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ओके, चला, ही पहिली बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा तुम्ही आता. चला, तर पुढील बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकरी भावांसाठी बातमी फार महत्त्वाची आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा. 1,356 कोटीचे मदत पॅकेजला मंजुरी. सप्टेंबर 2025मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या जिल्ह्यातील एकूण 21,66,198 शेतकऱ्यांच्या 15,16,681.21 हेक्टरवरील बाधित पिकांसाठी 1,356 कोटी 30,22,000 रुपयाच्या मदतीस राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली. मंत्री पाटील यांनी सांगितले की अतिवृष्टीमुळे झालेल्या कृषी नुकसानासाठी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी ही मदत त्वरित वितरित करण्यात येणार आहे. दरम्यान नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना हे बघा व्यक्तीच्या वारसांना, पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच घराची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हा स्तरावरूनच दिली जाणार आहे. यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठवण्याची आवश्यकता राहणार नाही. त्वरित आणि कार्यक्षम पद्धतीने मदत पोहोचवण्याचे निर्देश देखील मंत्री पाटील यांनी संबंधित जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले. ओके, चला, ही शेतकरी भावांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी होती. ही बातमी पण आपण समजून घेतली. त्यानंतर बिहार सरकार महिलांना 10,000 रुपये देत आहे योजनेमार्फत आणि सुरुवातीला महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाचा हप्ता देत आहे. या सर्व योजनेसंदर्भात आपण माहिती बघितली. शेतकऱ्यांना मदत त्याबद्दल पण आपण अपडेट बघितली. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी एकदम सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये सांगत असतो आणि जी बातमी आलेली असते तीच बातमी मी तुम्हाला सांगत असतो. दुसरं काही मी तुम्हाला वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत नाही. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे शैक्षणिक एज्युकेशननुसार मी तुम्हाला एज्युकेशन पर्पजनुसार सर्व माहिती देत असतो.
आपल्या चॅनलवर असं काही माहिती दिली जात नाही की ज्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. जे सत्य आहे, जी बातमी आहे, तीच बातमी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. ओके, ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये.